नमस्कार. आपल्या सर्वांचं मन आणि भावना या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. आज आपण भावनिक बुद्धिमत्तेबद्दल बोलणार आहोत. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो सध्या खूप चर्चित आहे. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स, EI. हो. आपण सगळेच हा शब्द ऐकतो, पण नक्की अर्थ काय असतो याचा? आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे आपण वाढवू शकतो का? त्यासाठी आज आपण येल सेंटर फॉर इमोशनल इंटेलिजन्सचे संचालक डॉक्टर मार्क ब्रॅकेट यांच्या एका मुलाखतीतल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत. हो. डॉक्टर ब्रॅकेट यांचं काम खूप महत्वाचं आहे या क्षेत्रात. अगदी. त्यांनी भावना कशा समजून घ्यायच्या, त्यांच्याशी कसं वागायचं, यासाठी एक खूप छान स्पष्ट असा आराखडा दिला आहे. बरोबर. तर आजच्या आपल्या या चर्चेतून भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, डॉक्टर ब्रॅकेट यांचं ते रूल फ्रेमवर्क काय आहे, ते आपल्याला कसं उपयोगी पडेल आणि आपण आणि इतरांच्या भावना कशा चांगल्या प्रकारे समजू शकतो, हे सगळं जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. नक्कीच. कारण अनेकदा आपल्याला सांगितलं जातं की अरे भावनांकडे लक्ष द्या, पण कसं द्यायचं हे कोणी सांगत नाही. बरोबर. नेमका कसा हा प्रश्न महत्वाचा आहे? डॉक्टर ब्रॅकेट आपल्याला तोच मार्ग दाखवतात. तर सुरुवात करूया एकदम मूलभूत प्रश्नापासून. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय? बरं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांची जाणीव ठेवण्याची क्षमता आहे. अच्छा. आणि फक्त जाणीव नाही, तर त्या भावनांमागचं तर्क समजून घेणं आणि त्या माहितीचा वापर करून आपले विचार आणि वागणूक योग्य दिशेने नेणं, ही सगळी मिळून भावनिक बुद्धिमत्ता. ओके. डॉक्टर ब्रॅकेट काय म्हणतात की ही काहीतरी एकच गूढ गोष्ट नाहीये, तर ही 5 विशिष्ट कौशल्ये आहेत. आणि त्यांनी या कौशल्यांच्या संचाला एक मस्त लक्षात राहील असं नाव दिलंय, RULER. RULER. हां. यातला पहिला R म्हणजे रेकग्नायझिंग, ओळखणे. ओळखणे. म्हणजे आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखता येणं. कशा ओळखणार? तर चेहऱ्यावरचे हावभाव, आवाजातला फरक, देहबोली या सगळ्यांमधून. मग येतो अंडरस्टँडिंग, समजून घेणे. समजून घेणे म्हणजे भावनांना अचूक नाव देणं. नाव देणं हे महत्वाचं वाटतंय. खूप महत्वाचं. कारण नुसतं मला वाईट वाटतंय असं म्हणण्याऐवजी मला नक्की काय वाटतंय, दुःख वाटतंय, राग आलाय की निराशा झालीये, हे ओळखता येणं गरजेचं आहे. बरोबर. मग आहे एक्सप्रेसिंग, व्यक्त करणं. भावना व्यक्त करणं. हो. म्हणजे कधी, कुठे, कशा आणि कोणासमोर भावना व्यक्त करायला पाहिजेत याचं तारतम्य असणं. कारण प्रत्येक ठिकाणी सगळ्या भावना व्यक्त करणं योग्य नसतं. बरोबर? नाही, अगदी नाही. सामाजिक आणि सांस्कृतिक नियम पण असतात. अगदी. आणि शेवटचा R आहे रेग्युलेटिंग. म्हणजे नियमन करणं. नियमन म्हणजे कंट्रोल करणं. कंट्रोल करणं म्हणण्यापेक्षा त्यांना प्रभावीपणे हाताळणं. म्हणजे त्यांची तीव्रता कमी जास्त करणं किंवा त्यांना योग्य दिशेने वळवण्यासाठी काहीतरी रणनीती वापरणं. अच्छा. म्हणजे ही फक्त भावना ओळखण्यापुरती गोष्ट नाहीये. ओळखायचं, समजून घ्यायचं, नाव द्यायचं, योग्य तिथे व्यक्त करायचं आणि मग त्यांना हाताळायचं. अशी एक पूर्ण प्रोसेस आहे ही. अगदी बरोबर. आणि यात फक्त इतरांच्या भावना नाहीत, हा स्वतःच्या भावनांचाही खूप मोठा भाग आहे. हो, तेच विचारणार होते. हे स्वतःसाठी पण आहे की फक्त इतरांसाठी? दोन्हींसाठी. स्वतःसोबतचं आपलं नातं इंट्रापर्सनल आणि इतरांसोबतचं आपलं नातं इंटरपर्सनल, दोन्हीसाठी हे रूलर महत्वाचं आहे. खरं तर आत्ता आपण बोलतोय ना, तरी नकळतपणे आपण एकमेकांच्या भावनांवर परिणाम करतोय. माझा आवाज, माझे हावभाव, देहबोली. हो, खरंय. यात आपल्या शरीरात काय होतंय, सोमॅटिक अवेअरनेस म्हणजे पोटात गोळा आलाय का, छातीत धडधडतंय का, याकडे लक्ष देणं आणि त्या क्षणी मनात काय विचार सुरू आहेत, कॉग्निटिव्ह फोकस, यावर लक्ष देणं, हे दोन्ही महत्वाचं आहे. रूलर आपल्याला या सगळ्यासाठी मदत करतं. डॉक्टर ब्रॅकेट यांनी एका कार्यशाळेबद्दल सांगितलं होतं, जे या लेबलिंग किंवा नाव देण्याच्या मुद्द्यावर जास्त प्रकाश टाकतं. हो, तो अनुभव खूप बोलका आहे. तिथे त्यांनी सहभागींना सांगितलं की चांगलं किंवा वाईट हे शब्द वापरायचे नाहीत. त्याऐवजी नेमकी भावना काय आहे ते सांगा. हे इतकं का महत्वाचं आहे? हे प्रचंड महत्वाचं आहे. कारण आपल्याकडे भावना व्यक्त करण्यासाठी जितके जास्त नेमके अचूक शब्द असतील, तितकं आपल्याला स्वतःला आणि इतरांना समजून घेणं सोपं जातं. अच्छा. यालाच ते भावनांमधली सूक्ष्मता किंवा ग्रॅन्युलॅरिटी म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या पण थोड्या सारख्या वाटणाऱ्या भावनांमधला फरक ओळखता येणं. ग्रॅन्युलॅरिटी. इंटरेस्टिंग शब्द आहे. हो. डॉक्टर ब्रॅकेट उदाहरण देतात रागाचं. आपण फक्त म्हणतो राग आलाय, पण तो राग नक्की कसा आहे? चिडचिड आहे, संताप आहे की एकदम क्रोध आहे?
फरक आहे. अगदी. हे नेमके शब्द वापरले की त्या भावनेची तीव्रता, तिचं कारण जास्त स्पष्ट होतं आणि मग संवाद सुधारतो, गैरसमज टळतात. आजकाल आपण बघतो की लोक चिंता, तणाव, दबाव, भीती, अतिभार हे सगळे शब्द कसेही वापरतात. बरोबर. खूप गोंधळ करतात यात. डॉक्टर ब्रॅकेट म्हणतात की यातला फरक समजून घेणं गरजेचे. हो ना? चिंता म्हणजे भविष्यात काय होईल याची अनिश्चितता. तणाव म्हणजे तुमच्यावर खूप मागण्या आहेत, पण त्या पूर्ण करायला साधनं कमी आहेत. भीती कशाची तरी आहे. हे जर नीट ओळखलं नाही, म्हणजे लेबल नीट लावलं नाही, तर त्यावरचा उपाय कसा शोधणार? हे खरंय. आपण अनेकदा स्ट्रेस आणि अँक्झायटी हे शब्द अगदी सहज अदलाबदलून वापरतो, पण मग आजकाल आपण शब्दांपेक्षा जास्त इमोजी वापरतो. त्याचं काय? हां, चांगला मुद्दा आहे. ते या ग्रॅन्युलरिटीला मदत करतात की उलटं त्रासदायक ठरतात? डॉक्टर ब्रॅकेट काय म्हणतात यावर? डॉक्टर ब्रॅकेट यांच्या मते इमोजीमुळे संवाद सोपा आणि पटकन होतो असं वाटू शकतं. हो, वाटतं तर खरं. पण त्याने भावनांची खरी, नेमकी आणि सखोल अभिव्यक्ती होत नाही. ती जी सूक्ष्मता आहे ना, ग्रॅन्युलॅरिटी, ती कमी होते. अच्छा. उदाहरणार्थ राग आणि निराशा. दोन्हीसाठी आपण कदाचित तो लाल तोंडाचा रागीट इमोजी वापरू. वापरतोच. पण या दोन भावना खूप वेगळ्या आहेत. राग येतो जेव्हा आपल्याला वाटतं आपल्यावर अन्याय झालाय. निराशा येते जेव्हा आपली अपेक्षा पूर्ण होत नाही. इमोजीमध्ये हा फरक कळत नाही. आणि मग गैरसमज होऊ शकतात. अगदी. राग आणि निराशा हा फरक खरंच महत्वाचा आहे आणि हाच मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी डॉक्टर ब्रॅकेट यांनी स्वतःचा एक अनुभव सांगितला होता, त्यांच्या मार्शल आर्ट्सच्या वर्गातला. पिवळा पट्टा नाही मिळाला म्हणून. हो, ते एक उत्तम उदाहरण आहे त्यांनी दिलेलं. ते म्हणाले की समजा मी माझ्या कमी तयारीमुळे किंवा माझ्यात ते कौशल्य नव्हतं म्हणून परीक्षेत नापास झालो असतो, तर मला निराशा आली असती. बरोबर. अपेक्षा पूर्ण न झाल्याची भावना. अगदी. पण समजा तसं नव्हतं. समजा वर्गात काही मुलं होती जी मला त्रास द्यायची, बुलीज, आणि त्यांची मला भीती वाटत होती. त्या भीतीमुळे मी परीक्षेत नीट परफॉर्म करू शकलो नाही. अच्छा. तर मग माझी भावना निराशा नाहीये, ती कदाचित राग असू शकते कारण माझ्यावर अन्याय झाला, किंवा भीती असू शकते, किंवा कदाचित लज्जा पण असू शकते. आता इथे बघा, भावना ओळखणं, तिला योग्य नाव देणं का महत्वाचं आहे, कारण त्यावरचा उपाय बदलतो. कसा? पहिल्या केसमध्ये जिथे निराशा होती, उपाय काय आहे? जास्त सराव करणे. बरोबर. पण दुसऱ्या केसमध्ये जिथे राग किंवा भीती आहे, तिथे जास्त सराव करून उपयोग नाही. तिथे उपाय आहे त्या त्रास देणाऱ्या मुलांच्या समस्येकडे लक्ष देणं किंवा भीतीवर मात करायला मदत घेणं. म्हणजे कारण समजल्याशिवाय योग्य कृती करताच येत नाही आणि फक्त वरवरचं वागणं बघून आपण भावनांचा चुकीचा अंदाज लावू शकतो. अगदी. म्हणूनच लेबलिंग इतकं महत्वाचं. हा फरक फक्त नकारात्मक भावनांमध्येच असतो की सकारात्मक भावनांमध्ये पण असा काही गोंधळ असतो? नक्कीच असतो. उदाहरणार्थ आनंद आणि समाधान. काय फरक आहे? आनंद हा अनेकदा क्षणिक असतो. काहीतरी मिळाल्यावर, काहीतरी साध्य केल्यावर येतो. जसं प्रमोशन मिळालं की आनंद होतो. हो. तर समाधान ही जरा जास्त खोल, शांत आणि टिकणारी भावना आहे. जे आहे, जसं आहे, त्याबद्दल कृतज्ञ असणं, पुरेसं वाटणं, ती भावना म्हणजे समाधान. अच्छा. डॉक्टर ब्रॅकेट यांच्या मते आपण सतत आनंदी होण्याच्या मागे लागण्यापेक्षा समाधानी कसा होता येईल याचा प्रयत्न करणं हे जास्त महत्वाचं आहे. ते मानसिक आरोग्यासाठी जास्त चांगलं आहे. हे खूप इंटरेस्टिंग आहे. बरं, या सगळ्या भावना ओळखायला आणि समजून घ्यायला मदत व्हावी म्हणून डॉक्टर ब्रॅकेट यांनी मूड मीटर नावाचं एक साधन विकसित केलंय. हो, मूड मीटर. हे काय आहे नक्की आणि कसं मदत करतं आपल्याला? मूड मीटर हे दिसायला अगदी सोपं आहे, पण खूप प्रभावी साधन आहे. तुम्ही एका ग्राफची कल्पना करा. ओके. या 2 अक्ष आहेत. एक आडवा अक्ष एक्स ॲक्सिस हा दाखवतो की तुमची भावना किती सुखद आहे किंवा असुखद. म्हणजे उजवीकडे जास्त सुखद, डावीकडे जास्त असुखद. ठीक आहे. आणि दुसरा उभा अक्ष वाय ॲक्सिस हा तुमच्यातल्या ऊर्जेची पातळी दाखवतो. म्हणजे खाली कमी ऊर्जा, वर जास्त ऊर्जा. ओके. सुखद, असुखद आणि कमी जास्त ऊर्जा. अगदी. आता या 2 अक्षांमुळे 4 रंगांचे चौकोन तयार होतात. 4 क्वाड्रंट्स. हो. वर उजवीकडे असतो पिवळा चौकोन. इथे भावना सुखद आहेत आणि ऊर्जा पण जास्त आहे. म्हणजे कसं वाटेल? आनंदी, उत्साही, प्रेरित. खाली उजवीकडे असतो हिरवा चौकोन.
इथे भावना सुखद आहेत पण ऊर्जा कमी आहे. म्हणजे शांत, समाधानी, निवांत, कृतज्ञ. अच्छा. खाली डावीकडे आहे निळा चौकोन. इथे भावना असुखद आहेत आणि ऊर्जा पण कमी आहे. म्हणजे दुःखी, निराश, कंटाळलेला, एकटा. ओके. आणि वर डावीकडे आहे लाल चौकोन. इथे भावना असुखद आहेत पण ऊर्जा जास्त आहे. म्हणजे रागावलेला, चिंतित, घाबरलेला, त्रस्त. वाव, हे तर एकदम चित्रासारखं समोर आलं. पिवळा, हिरवा, निळा, लाल. हो. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की असुखद भावना म्हणजे वाईट भावना नव्हेत. त्या फक्त कमी सुखद अनुभव देतात, पण त्यासुद्धा आपल्याला काहीतरी महत्वाचं सांगत असतात. हे खरंय. बरं, मग याचा रोजच्या आयुष्यात वापर कसा करायचा? हे मूड मीटर आपल्याला ते RULR फ्रेमवर्क वापरायला प्रत्यक्ष मदत करतं. कसं? सगळ्यात आधी आपण स्वतःला विचारायचं, मी आत्ता या मीटरवर कुठे आहे? समजा तुम्ही ओळखलं की तुम्ही निळ्या चौकोनात आहात. हे झालं रिकग्नाइज. मग पुढचा प्रश्न, मी इथे का आहे? या निळ्या अवस्थेत असण्याचं कारण काय? हे झालं यू अंडरस्टँड. ओके. मग त्या भावनेला नेमका शब्द द्यायचा. मी निराश आहे, कंटाळलो आहे, दुःखी आहे. हे झालं L लेबल. बरोबर. मग ठरवायचं की ही भावना व्यक्त करायची आहे का, कोणासमोर, कशी. हे झालं E एक्सप्रेस. आणि मग? आणि शेवटी या निळ्या स्थितीतून बाहेर पडायचं असेल किंवा ती हाताळायची असेल तर कोणती रणनीती वापरायची, म्हणजे R रेग्युलेट. परफेक्ट. म्हणजे मूड मीटर आपल्याला आपल्या भावनिक स्थितीचा एक नकाशाच देतो की आपण कुठे आहोत आणि पुढे काय करायचं. अगदी. डॉक्टर ब्रॅकेट यांनी एका 5 वर्षांच्या मुलाचं उदाहरण दिलं होतं. तो म्हणाला की तो निळ्या रंगात आहे, पण त्याला मदतीची गरज नाहीये. अरे, का बरं? कारण त्याला माहीत होतं की ही भावना तात्पुरती आहे. इट्स इम्परमनंट. हे समजणं सुद्धा रेग्युलेशनचाच एक भाग आहे. वाह, हे खरंच खूप उपयोगी साधन आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे वापरू शकतात. नक्कीच. बरं, पुढचा मुद्दा जो डॉक्टर ब्रॅकेट खूप महत्वाचा मानतात तो म्हणजे भावना व्यक्त करण्याची परवानगी. परमिशन टू फील. हो, हा त्यांच्या कामाचा गाभा आहे म्हणायला हरकत नाही. अनेकदा आपल्याला वाटतं, विशेषतः नकारात्मक भावना जसं दुःख, राग, भीती, त्या दाखवणं म्हणजे कमकुवतपणा आहे. बरोबर. समाजात तसा समज असतो अनेकदा. यावर डॉक्टर ब्रॅकेट काय म्हणतात? त्यांचं म्हणणं अगदी याच्या उलट आहे. ते म्हणतात की भावनांना दाबून टाकणं, त्यांना नाकारणं हे जास्त हानिकारक आहे. अच्छा. परमिशन टू फील म्हणजे स्वतःला आणि इतरांना त्यांच्या सगळ्या भावना, चांगल्या आणि वाईट, सुखद आणि असुखद, जशा आहेत तशा अनुभवण्याची आणि व्यक्त करण्याची मोकळीक देणं. कोणताही जजमेंट न पास करता. डॉक्टर ब्रॅकेट स्वतःच्या लहानपणीच्या अनुभवांवरून सांगतात. त्यांना शाळेत त्रास सहन करावा लागला होता, बुलिंग. त्यांची आई खूप चिंता करायची, वडील खूप कणखर होते. ते म्हणायचे भावना दाबून ठेवायच्या. या सगळ्याचा त्यांच्यावर खूप नकारात्मक परिणाम झाला. त्यांचं ठाम मत आहे की भावना दाबल्याने त्या जात नाहीत, उलट त्या वेगळ्या, चुकीच्या मार्गाने बाहेर पडतात आणि जास्त त्रास देतात. हे किती खरंय? संशोधनात असं दिसलंय की फक्त 1/3 लोकांना त्यांच्या लहानपणी घरात किंवा शाळेत अशी भावनिक मोकळीक मिळालेली असते. फक्त 1/3? आश्चर्य आहे. हो. आणि जी व्यक्ती इतरांना अशी परवानगी देते, म्हणजे एक सुरक्षित जागा देते भावना व्यक्त करायला, तिच्यात साधारणपणे 3 गुण दिसतात. कोणते? एक, की व्यक्ती टीका करणारी नसते, नॉन जजमेंटल. दुसरं, तिच्यात सहानुभूती आणि करुणा, एम्पथी आणि कंपॅशन असते. आणि तिसरं, ती समोरचं बोलणं लक्ष देऊन ऐकते. डॉक्टर ब्रॅकेट सांगतात की त्यांच्या आयुष्यात त्यांचे काका, अंकल मार्विन, हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी त्यांना ही परवानगी दिली. अच्छा. पण मग प्रश्न येतो की आपण मोठे, म्हणजे पालक किंवा शिक्षक, मुलांना किंवा इतरांना ही परवानगी सहजपणे का देऊ शकत नाही? हो, हा महत्वाचा प्रश्न आहे. का नाही देऊ शकत? डॉक्टर ब्रॅकेट यांच्या मते याची 2 मुख्य कारणं आहेत. एकतर आपल्याकडे वेळ नसतो, धावपळीचं आयुष्य. आणि दुसरं, जास्त महत्वाचं कारण म्हणजे इतरांच्या तीव्र भावना, विशेषतः नकारात्मक भावना कशा हाताळायच्या याबद्दलची आपल्याला भीती वाटते किंवा ते कौशल्यच आपल्याकडे नसतं. फिअर ऑर लॅक ऑफ स्किल. अच्छा. आपल्यालाच कळत नाही की काय करायचंय. अगदी. मग आपण विषय बदलतो किंवा दुर्लक्ष करतो. त्यांनी त्यांच्या सासूबाईंसोबतच्या एका प्रसंगाचं उदाहरणही दिलं होतं, जिथे त्यांना स्वतःला भावनिक नियमन वापरावं लागलं शांत राहण्यासाठी. हे अगदी पटण्यासारखं आहे. अनेकदा दुसऱ्यांच्या तीव्र भावना बघून आपणच गोंधळून जातो. आणि इथेच सहानुभूतीचा मुद्दा येतो.
बरोबर. कधीकधी आपण इतरांबद्दल इतकी सहानुभूती दाखवतो की त्यांच्या दुःखात किंवा रागात आपण स्वतःच वाहून जातो. मग मदत करायची सोडून आपणच अस्वस्थ होतो. हो, हे होतं. याला डॉक्टर ब्रॅकेट काय म्हणतात? डॉक्टर ब्रॅकेट याला म्हणतात भावनिक बुद्धिमत्तेशिवायची सहानुभूती. एम्पथी विदाऊट इमोशनल इंटेलिजन्स. अच्छा, EI शिवायची सहानुभूती. हो. खरी भावनिक बुद्धिमत्ता आपल्याला काय शिकवते तर स्वतःच्या भावनांचं नियमन करत असताना सहानुभूती दाखवायला. म्हणजे इतरांचं दुःख समजून घेणं महत्वाचं आहे, पण त्यांच्या दुःखात स्वतःला पूर्णपणे बुडवून घ्यायचं नाही. भावनिकदृष्ट्या स्थिर राहून मदत करायची. त्यांनी एका कॅन्सर डॉक्टरचं उदाहरण दिलं होतं. जर डॉक्टर प्रत्येक रुग्णाच्या दुःखाने स्वतःच खचून गेला तर तो उपचार कसे करणार? बरोबर, नाही करू शकणार. त्याऐवजी डॉक्टर काय करतो? रुग्णाच्या भावना समजून घेतो, सहानुभूती दाखवतो, पण स्वतः भावनिकदृष्ट्या स्थिर राहतो आणि मग रुग्णाला दिलासा देतो, योग्य वैद्यकीय मदत देतो. हा खूप महत्वाचा फरक आहे. हो. सहानुभूतीचे पण वेगवेगळे प्रकार त्यांनी सांगितलेत. एक आहे संज्ञात्मक सहानुभूती, कॉग्निटिव्ह एम्पथी, म्हणजे बुद्धीने समजून घेणं की समोरच्याला काय वाटत असेल. ओके. दुसरी आहे भावनिक सहानुभूती, इमोशनल एम्पथी, म्हणजे समोरच्याला जसं वाटतंय तसंच आपल्यालाही वाटायला लागणं. इथेच आपण वाहून जाण्याचा धोका असतो. आणि तिसरी आहे करुणामय सहानुभूती, कंपॅशनेट एम्पथी, म्हणजे भावना समजून घेऊन त्यांना मदत करण्यासाठी काहीतरी कृती करण्याची प्रेरणा मिळणं. अच्छा. भावनिक बुद्धिमत्ता आपल्याला या तिन्हीचा योग्य बॅलन्स साधायला मदत करते. नुसतं वाईट वाटून घेण्यापेक्षा किंवा भावनांबद्दल बोलत बसण्यापेक्षा योग्य रणनीती वापरणं महत्वाचं आहे. जसं ते डिस्टन्सिंग टेक्निक किंवा हॉट एअर बलून व्हिज्युअलायझेशन सांगतात. म्हणजे भावनिक अंतर ठेवून परिस्थिती बघायला शिकणे. अगदी. म्हणजे सहानुभूती महत्वाची आहे, पण EI शिवाय ती त्रासदायक ठरू शकते. बरोबर. आपण मगाशी डॉक्टर ब्रॅकेट यांच्या लहानपणीच्या त्रासाचा म्हणजे गुंडेगिरीचा, बुलिंगचा उल्लेख केला होता. हो. या समस्येकडे EIच्या दृष्टिकोनातून कसं बघता येईल? फक्त शाळेत नियम करून किंवा शिक्षा देऊन ही समस्या सुटेल का? नाही, अजिबात नाही. डॉक्टर ब्रॅकेट यांचं स्पष्ट मत आहे की केवळ नियम किंवा शिक्षा पुरेशी नाही. मग काय करायला हवं? आधी गुंडेगिरी म्हणजे काय हे समजून घेऊ. त्यात 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. 1. सत्तेचा गैरवापर. 2. समोरच्याला हेतू पुरस्सर त्रास देण्याचा हेतू, इंटेंट टू हार्म. आणि 3. हे वारंवार घडणं, रेपिटेशन. यामुळे जो बळी ठरतो त्या व्यक्तीला प्रचंड भीती, लज्जा, असहाय्यता, हेल्पलेसनेस वाटते, स्वतःची किंमत कमी वाटते. खूप वाईट परिणाम होतात. हो. डॉक्टर ब्रॅकेट यांनी त्यांच्या शाळेतला तो अनुभव सांगितला जिथे शिक्षक समोर असताना त्यांना त्रास दिला गेला आणि शिक्षकाने दुर्लक्ष केलं. ते म्हणतात त्या क्षणी त्यांना जी निराशा आणि एकाकीपणा जाणवला तो ते कधीच विसरू शकत नाहीत. अरे रे. त्यांचं म्हणणं आहे की गुंडेगिरी कमी झालेली नाहीये, कदाचित तिचं स्वरूप बदललंय, सायबर बुलिंग वगैरे आलंय. हो, खरंय. पण यावर खरा उपाय काय? तर मुलांना आणि खरं तर मोठ्यांनाही लहानपणापासून भावनिक बुद्धिमत्तेची कौशल्य शिकवणं, सहानुभूती म्हणजे काय, दुसऱ्याचा दृष्टिकोन कसा समजून घ्यायचा, पर्स्पेक्टिव्ह टेकिंग, आपल्या भावना कशा हाताळायच्या, हे सगळं. म्हणजे मुळातूनच बदल घडवायला हवा. अगदी. त्यांनी प्रौढपणे ऑफिसमध्ये एका सहकार्याने केलेल्या सूक्ष्म गुंडगिरीचा अनुभव पण सांगितला. ते म्हणाले त्या क्षणी त्यांना परत लहान झाल्यासारखं वाटलं. तीच भीती, तीच असहाय्यता. बापरे. पण मग त्यांनी RULR कौशल्य वापरली, स्वतःला शांत केलं आणि धैर्याने योग्य शब्दात त्या व्यक्तीला सामोरे गेले. ग्रेट. ते म्हणतात जर लहानपणीच हे भावनिक शिक्षण मिळालं असतं तर अशा प्रसंगांना तोंड देणं जास्त सोपं गेलं असतं. खरंच भावनिक बुद्धिमत्तेचं महत्त्व किती आहे तुमच्या बोलण्यातून आणि डॉक्टर ब्रॅकेट यांच्या अनुभवांवरून अगदी स्पष्ट होतंय. तर आजच्या या आपल्या सविस्तर चर्चेतून आपण काय शिकलो की भावनिक बुद्धिमत्ता ही काहीतरी गूढ किंवा फक्त नशिबाने मिळणारी गोष्ट नाहीये. नाही, अजिबात नाही. ती RULAR या 5 कौशल्यांमधून शिकता येते, वाढवता येते. भावनांना अचूक नाव देणं किती महत्वाचं आहे, मूड मीटरसारखं साधन वापरून स्वतःला समजून घेणं, स्वतःला आणि इतरांना भावना व्यक्त करण्याची मोकळीक देणं आणि सहानुभूती दाखवताना भावनिक बुद्धिमत्तेचा वापर करणं, हे सगळं किती महत्वाचं आहे. अगदी बरोबर.
हे सगळं डॉक्टर ब्रॅकेट यांच्या संशोधनातून आणि अनुभवातून आपल्याला कळतं. हो, आणि जाता जाता एक शेवटचा पण खूप महत्वाचा विचार जो डॉक्टर ब्रॅकेट नेहमी मांडतात तो श्रोत्यांनी लक्षात ठेवावा असं मला वाटतं. कोणता विचार? आपण अनेकदा आपलं लक्ष इतरांच्या भावना कशा हाताळायच्या किंवा मुलांमध्ये EI कसं वाढवायचं यावर जास्त केंद्रित करतो. हो, करतो आपण तसं. पण डॉक्टर ब्रॅकेट म्हणतात भावनिक बुद्धिमत्तेची खरी सुरुवात स्वतःपासून होते. स्वतःपासून. हो, आपल्या स्वतःच्या भावनिक प्रतिक्रियांचे काही ठरलेले नमुने आहेत का? कोणत्या गोष्टी किंवा परिस्थिती आपल्याला लगेच अस्वस्थ करतात? म्हणजे आपले ट्रिगर्स काय आहेत? याबद्दलची सखोल स्वजागरूकता वाढवणं हा निरोगी नातेसंबंधांचा आणि चांगल्या संवादाचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे. खरंय. तर आपण स्वतःच्या या भावनिक नकाशावर कुठे आहोत, आपले पॅटर्न्स काय आहेत, आपले ट्रिगर्स काय आहेत, याचा विचार प्रत्येकाने नक्की करायला हवा. नक्कीच विचार करण्यासारखा आणि कृतीत आणण्यासारखा मुद्दा आहे हा. या सखोल आणि अत्यंत उपयुक्त विश्लेषणाबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.